माझी. हा थांबा. हो ना, लय दिवसांनी चक्कर मारली इकडे. हा कसं आहे काका? हाय बरं आहे मी. तुझं काय चाललंय? बरं आहे, इथं आले होते भावाकड जरा गाठ भेट घ्यायला. हा हा, काय बरं चाललंय का? बरं आहे सगळं, पण माझ्या भावाने माझ्यापासून लय लपवलं बाबा. का ग, काय लपवलं असं? अहो आमची जमीन आहे ना ती आई वडिलांनी केलेली गावाकडची, हा हा हा. तर ती हवेत गेली आणि त्याचे मस्त करोड रुपयांनी पैसे आले त्यांच्याकडे. तरी बी मला काही सांगितलं नाही, नाही साधा फोन केला नाही काही. मग मी आज त्यांच्याशी लय भांडले, मला पैसे पाहिजे म्हणून पाहिजे. आज दिले बरं का त्यांनी 70,000 रुपये आणि घेऊन आलो आम्ही. आणि तसंही त्यांना काही व्यवहारातलं काहीच कळत नाही, काहीच वळत नाही. व्यवहारिक ज्ञानच नाही त्याला. कसं आहे, त्याचा लहानपणापासून त्याला असं एकल कोंड ठेवलं होतं. काय करणार? काय तर एवढा उद्योग केला होय तू? नाही खरं आहे बरं का तुझं. नाहीतरी तुझ्या भावाला काय व्यवहाराचं ज्ञान आहे म्हणा. अगं लहानपणापासून तुला एवढं सांभाळलं त्यांनी, पोटाला चिमटा काढून कर्ज काढून तुझं पालन पोषण केलं, शिक्षण केलं. त्याला काय व्यवहाराचं कळतं? व्यावहारिक नाहीच आहे तो. व्यावहारिक जर असता ना तर बहिणीसाठी एवढा खर्चच करत नसता बसला. तुझं लग्न करायचं होतं ना, आई वडील नाहीत तुम्हाला, एकट्याने लग्नाची जबाबदारी पार पाडली. पैसा कसा गोळा केलाय आणि कोणाच्या हातापाया पडलाय ना, मला सगळं माहिती आहे. आणि हा, हे तुझ्या दाजीनीच नवऱ्यानीच काय काय मागण्या मानल्या होत्या लग्नात विचार त्यांना. आणि त्या सगळ्या तुझ्या भावानी परिस्थिती नसताना पूर्ण केल्या. कोणासाठी? तर तुझ्यासाठी. आणि त्याला काय व्यवहार कळतोय? खरं आहे ना? अगं हायवेत जमीन गेली म्हणजे शेतकऱ्याला आनंद होत नाही. तुझा भाऊ शेतकरी आहे, वडिलांची जमीन आहे ती जोपासलेली. ढसा ढसा रडला माझ्यापाशी येऊन, माहितीये? एवढी जमीन गेली म्हणला, लहानपणापासून मी ताई खेळलोय त्या जमिनीत, आज ती जमीन दुसऱ्याच्या घशात घालायची. किती वाईट वाटलं असं ग त्याला. मी कशी तरी समजूत घातली त्याची. म्हणलं जाऊ दे जमीन गेली तर, पण येणारे पैसे येतील ना त्याच्यासाठी तुझ्या पोरांसाठी परत जमीन घे. अगं त्या जमिनीसाठी बी पैसे जुळत नाही माहितीये. परत तुझा भाऊ कर्जबाजारी झालाय. मीच त्याला थोडीफार पैशाची मदत केली. म्हणलं जाऊ दे, पैशाची मदत करू, जमीन होऊन जाईल, नाही तर त्याची काय ऐपत परत घ्यायची. पण व्यावहारिक नाही तू. खरंय तुझं. 1 रुपया सोडू नको तू. त्याच्याकडनं निम्मा हिस्सा घेच. अख्ख्या गावाला कळलं पाहिजे व्यवहार म्हणजे काय असतो. नाही काका, खरंच माझं चुकलं रे. मी लय वाईट समजलं दादाला. मला हे सगळं माहितच नव्हतं. हे सगळं तुझ्या डोक्यात भरलं कुणी? काय हो पाहुणं, मला एक प्रश्नाचं उत्तर द्या.